फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने म्हणजे फार्मासिस्ट दिन 25 सप्टेंबरला झाला, पण 29 सप्टेंबरला आपण साजरा करत आहोत. त्यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त हेल्थ ऑफिसर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर हिरानीजी, डॉक्टर पेकमवारजी, डॉक्टर आय थिंक यू हॅव टू बी डॉक्टर, या डॉक्टर PhD डॉक्टर, ओके, अविनाश देशमुखजी, गिरासेजी, सोनटक्केजी, टोके अँड ऑल एव्हरीबडी एल्स. या हॉलमध्ये खरं म्हणजे की माझा TRP थोडा जास्तच वाढवण्यात आलेला आहे, तो तसा नाही आहे. तुम्ही हे मला वाटतं की हे तुमचे कॅमेरामन आणि मी असे दोघंजण असं आहोत की जे फार्मासिस्ट नाहीत, बाकी सगळे फार्मासिस्ट आहेत. त्यामुळे ह्या क्षेत्रामधलं सगळ्यात कमी नॉलेज असलेले आम्ही दोघे आहोत, आणि अर्थात इतर कोणी असतील तर ते इकडे बाकीचे बंधू असतील ते. त्यामुळे आमच्याकडे असं नॉलेज काही नाही आहे की तुम्ही जे सगळं सांगतात, खरं म्हणजे मला काहीच समजलं नाही. आणि त्यामुळे तुम्ही जे आत्ता जे सगळे बोललेलं आहात त्यामुळे मला बोलण्यासाठी पण तसं काही राहिलेलं नाही आहे. फक्त आता एक कसं आहे की या क्षेत्रामध्ये अचानकच मी आलो, पण त्यापूर्वी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये शुभेच्छा आहेत. आणि माझं पोस्टिंग होतं पुणे महानगरपालिका आयुक्त. तिथे काही मी व्रात्यपणा केला असेल म्हणून शासनाने माझी बदली केली, आणि 3 महिने मला कोणीच ॲक्सेप्ट करत नव्हतं, कुठलेच मंत्री. मग आता कुठे द्यायचं याला? एक दिवशी रात्री आमच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरीचा फोन आला, अरे तुला ह्याला जायचं आहे का, सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन किंवा FDA कमिशनर? मी आपलं सांगून टाकलं, नॉर्मली सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशनला. म्हटलं हो, मला सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन. बाजूला मिसेस होती, म्हणजे अरे तुला डोकं फिरलं आहे का? दररोज त्या मंत्र्याचं डोकं फोडणार तुम्ही एकमेकांचं, कशाला जातो आहे? काही दिवस तू खालीच राहत होते. मी परत त्यांना फोन करून सांगितलं, नाही मला सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन नको, मला तुम्ही आयुक्त FDA दिलं तरी चालेल. तोपर्यंत मला FDA कमिशनर ही पोस्ट खरं म्हणजे तितकीशी माहीत नव्हती, आणि फार्मासिस्ट हा म्हणजे खरंच माहीत नव्हता. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही. फक्त जिल्हाधिकारी असताना जिल्ह्याचे निवड सूचीचे चेअरमन म्हणून जे फार्मसीची पण निवड असायची त्याच्यामध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये तिथे मी असं असायचो. टू दॅट एक्सटेंट आय न्यूज फार्मासिस्ट. पण ज्यावेळेस मी FDAला गेलो त्यावेळेस तिथे विचारलं माझ्या PAना की किती काम असतं वगैरे, तर त्यांनी सांगितलं साहेब काही नाही आहे, यापूर्वीचे FDAचे आयुक्त होते, आठवड्यातून 2-3 दिवस यायचे आणि 2-2.5 तास बसायचे, फार काही काम नाही आहे, फारच चांगला जॉब आहे. म्हणजे आठवड्यातून फक्त 2-3 दिवस यायचं आणि 2.5-3 तासच बसायचं. मग पोस्ट म्हणजे काय, तुम्ही म्हणजे राजा आहात ना, मग तुम्हाला काय पाहिजे दुसरं? सो बट आय वॉज लिटल टेकन अबॅक की इनफॅक्ट मी एका मल्टीनॅशनल कंपनी सोडून शासनामध्ये आलेलो होतो, आणि त्यामुळे थोडंफार याच्यामध्ये की US FDA वगैरे हे सगळं ऐकून होतो, जरी आपल्याकडचं फार नसलं तरी. सो आय न्यू व्हॉट दिस सेक्टर इज. मी गेल्यानंतर बघितला, आणि पहिल्या खरं म्हणजे की तुम्ही इतके वर्ष शासनामध्ये काढल्यामुळे पहिल्या 2-3 दिवसातच तुमच्या लक्षात येतं की कोण किती पाण्यामध्ये आहे, विषय काय आहे काय नाही आहे. त्यामुळे फार काही हे होत नाही. आणि लक्षात आलं की हा जो 1940चा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि तुमचा फूडचा कायदा हा फार जुने असले तरी त्याची अंमलबजावणी फार काही झालेली नव्हती. ड्रग अँड कॉस्मेटिक, मी फूडबद्दल बोलणार नाही, पण ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि त्याच्याखालचे जे 1945चे रूल्स आहेत, नियम आहेत, ज्या नियमामुळे तुम्ही आलेला आहात की याच्यामध्ये की असावं म्हणून, त्या नियमाची जी अंमलबजावणी होती ती 60-70% त्या कायद्याची अंमलबजावणीच झालेली नव्हती. म्हणजे कायदा 1940चा, पण अंमलबजावणी 2011पर्यंत झालेली नव्हती. आणि ही मी रेकॉर्डवरती आहे, हे मी शासनाला तसं पत्र लिहून कळवलं की हे सेक्शन्स आहेत, यांची अंमलबजावणी होतच नाही आहे. अंमलबजावणी होत होती, पण ती फक्त कशासाठी होत होती? फक्त 3 सेक्टरसाठी होत होती. एक तर कोण, तुमचे फार्मास्युटिकल कंपनीज, दुसरे ट्रेड ऑर्गनायझेशन्स, आणि तिसरे FDAs. त्याच्यामध्ये हा कायदा कोणासाठी बनवलेला आहे? रुग्णांसाठी. रुग्ण त्याच्यामध्ये कुठेच नव्हता, हे फक्त 3मध्येच फिरत होतं, फार्मास्युटिकल कंपनीज, ट्रेड ऑर्गनायझेशन्स आणि तुमचे FDAs किंवा मग रेग्युलेटर्स, त्याला तुम्ही रेग्युलेटर म्हणता. त्याच्यामध्ये फार्मासिस्ट पण कुठे नव्हता. ही वॉज नॉट ऑन द सीन. मी विचारलं आमच्या लोकांना हे काय आहे? नाही साहेब, हे गेले कित्येक वर्ष असंच चालू आहे, आणि महाराष्ट्र FDA देशामध्ये सगळ्यात चांगलं आहे. म्हणजे महाराष्ट्र FDAची अशी परिस्थिती जर असेल, मग देशाची परिस्थिती काय आहे? दिस वॉज हॉरिबल. देन आय स्टार्टेड गोईंग अराउंड इन मेडिकल शॉप्स की परिस्थिती काय आहे. आणि
शासनामध्ये माझा थोडंसं बॅकग्राऊंड असल्यामुळे मग माझ्यावरती वॉच होता आमच्या लोकांचा पण तिथल्या, म्हणून मी टॅक्सीने फिरलो आणि पहिल्या 2-3 महिन्यामध्ये माझं टॅक्सीचं बिल आलं 38,000 रुपये. म्हणजे मी स्वतः पे केलं. आणि मी प्रत्येक दुकानात जाऊन बघितलं की काय चाललेलं आहे. इट वॉज हॉरिबल. मुंबई, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या 3 ठिकाणी मी फिरलो आणि लक्षात आलं की जवळजवळ 70-75 ठिकाणी तुमचा फार्मासिस्ट ॲब्सेंट आहे. हे मला दिसलं. नंतर बघितलं की ठीक आहे, कदाचित मी गेलो म्हणून कदाचित असं असेल. मग मी ठाण्याचे 2 MBA करणारी मुलं होती, त्यांना रेग्युलर असाइनमेंट दिली की ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये किती टक्के फार्मासिस्ट तुम्हाला दिसेल ते मला सांगा. त्यांना 65% ठिकाणी फार्मासिस्ट आढळलेच नाही. दिस वॉज हॉरिबल. आणि माझ्या पूर्वीचे आयुक्त म्हणजे जवळजवळ तुमचे स्वातंत्र्य मिळाल्यापासून FDAचं अस्तित्व, ड्रग कंट्रोलर वगैरे या दृष्टीने ते होतंच. असं असताना आणि कोणाचं कोणी काही बोलत नव्हतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये FDA आहे किंवा नाही हे डिपार्टमेंट तसं कुणाला फारसं माहीत नव्हतं. मग म्हटलं हे जरा काहीतरी विचित्र दिसतं आहे. देन आय स्टार्टेड की मला जिथे दुकान आहे तिथे फार्मासिस्ट पाहिजेच. आणि का पाहिजे तर मी कुणाला आन्सरेबल नाही आहे. कायद्याने दिलेलं आहे, पार्लमेंटने दिलेलं आहे. ते का दिलेलं आहे त्याची कारणं आहेत. त्या कारणामध्ये सायंटिफिक कारणं आहेत, सोशल कारणं आहेत, सगळी आहेत. पण मला ते पाहिजे. आणि तिथून पुढे मग आमचा माझा आणि या फार्मसी सेक्टरमध्ये तणाव सुरू झाला. फार्मसी इन द सेन्स फार्मास्युटिकल कंपनीज, ट्रेड अँड गव्हर्नमेंट ऑल्सो. आय हॅड व्हेरी डिफिकल्ट टाईम विथ गव्हर्नमेंट ऑल्सो. आणि मग कुठेतरी मला समजलं की फार्मासिस्ट नावाची अशी काहीतरी संस्था आहे, काही असं एक प्रोफेशन आहे, ज्या प्रोफेशनमुळे मी काहीतरी करू शकतो. आणि म्हणून मग माझा आणि तुमचा संबंध तेव्हापासून आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणता की तुम्ही फार्मसीचे जवळपास वगैरे. खरं सांगू का, माझं आणि फार्मासिस्टचं तसं काही नाही आहे. जे तुम्हाला लेट मी बी फ्रँक, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कुठे म्हटलं अरे फार्मसीचे आमच्या जवळचे आहेत वगैरे. नो 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 नॉट एट ऑल. माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ असा होता की जर रुग्णांना, पेशंट्सना जर पुण्याची जर चांगली ट्रीटमेंट मिळायची असेल तर फार्मासिस्ट असा एक प्रोफेशन आहे की जो रुग्णांना खरंच जवळ जाऊ शकतो. आणि ते जर असेल तर मग रुग्णांच्यासाठी जे कायदे बनवलेले आहेत ते कायदे ते रुग्णांसाठी असतील. ते केवळ ट्रेडसाठी असणार नाहीत, ते केवळ तुमच्या ट्रेड ऑर्गनायझसाठी असणार नाहीत किंवा मॅन्युफॅक्चरसाठी असणार आहेत किंवा FDAच्या लोकांना हप्ते खाण्यासाठी असणार नाही. आणि हे काय मी इथे रिटायर झालो म्हणून बोलत नाही. हप्ता शब्द मी शासनात असताना बोलायचं की तुम्ही हप्ते घेता म्हणून. नथिंग रॉंग अबाउट दॅट. हप्ता मराठी शब्द आहे, तो काय अनपार्लमेंटरी अजिबात नाही आहे. अनपार्लमेंटरी आहे का तो? हप्ते असतात. आता इथे कोणी जर बसले असतील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तर त्यांना कदाचित ते इथं बोलायला आवडणार नाही, पण त्यांनाही माहिती की हप्ता काय असतो. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा प्रकार तो असा अंडर दी कार्पेट होता. माझ्या दृष्टीने मला फक्त रुग्णांचं त्याचं बेनिफिट काय आहे हे कशासाठी, आय एम ऑल्सो लिव्हिंग अ काइंड ऑफ टेबल इकॉनॉमिस्ट. मी काही असं ट्रेड इकॉनॉमिस्ट नाही. आजची जर परिस्थिती जर सांगायची झाली तर आज औषधांचा जवळजवळ $1.48 ट्रिलियन व्यापार आहे. म्हणजे इंडोनेशियासारखा जो देश आहे त्याचं जो सकल उत्पादन आहे, GDP आहे, त्याच्यापेक्षाही जास्त. आणि भारताचा जर विचार करायचा झाला तर आपला जवळजवळ 1.72 लाख crores रुपीजचा हा व्यवसाय आहे. आकडेवारी बदलेल कदाचित. आणि हा पैसा कोण देतं? हा पैसा रुग्ण जो आजारी असतो त्याच्या खिशातून जातो किंवा शासकीय याच्यामधून जातो. आणि शासकीय याच्यामधून गेलं तर तो शेवटी कुणाच्या करातून जातो? तो पब्लिकच्या करामधून जातो. त्यामुळे हे जे प्रकार आहे की हा इतका मोठा व्यवसाय आहे, $1.48 ट्रिलियन अक्रॉस द वर्ल्ड, किंवा इंडियन जो बघितला आपला की अबाउट 4 लाख crores, जो आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट जर विचार केला तर ऑर अदरवाईज 1.72 lakhs crores जो व्यवसाय आहे, हा सगळा औषध विक्रीतून या फार्मास्युटिकल कंपनीज आणि ट्रेड ऑर्गनायझेशनना मिळतो. याच्यावरती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक माझ्या पाहण्यामध्ये एक ही आली, फॅक्ट शीट म्हणतात, तुम्ही सगळे बघत असणार, यू मस्ट बी वॉचिंग इट रेग्युलरली, आय डू इट.
आय थिंक फॅक्ट शीट नंबर 234 दॅट टाईम. त्याच्यामध्ये असं दिलं होतं की हे जे औषधं दिली जातात त्या औषधांपैकी 65% औषधं हे विनाकारणच दिलेली असतात, कारण की ती द्यायची गरज नसते, किंवा ते कमी डोस दिलेला असतो, किंवा जास्त डोस दिलेला असतो, किंवा त्या औषधामध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स नसतात. दॅट्स वॉट WHO से. आणि हा प्रकार ईस्ट एशियन कंट्रीज इन्क्लुडिंग इंडियामध्ये जास्त आहे. म्हणजे तुमच्याकडे डायरिया झाला की तुमचं सध्या डॉक्टर तुम्ही काय देता, तुम्ही देत नसाल, पण लगेच अँटीबायोटिक असं सुरू होतं तुम्ही प्रायव्हेट डॉक्टरकडे गेलं तरी. इज इट अ फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट? ORS सुरू होतं आहे. पण 60 to 70% केसेसमध्ये ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये हा WHOचा रिपोर्ट आहे की तिथे अँटीबायोटिकचा मारा केला जातो. आता अँटीबायोटिकचा तुम्ही AMR बद्दल तुम्ही सांगितलं लिटल बिट. AMR तिथून सुरू होतो की रॉंग प्रिस्क्रिप्शन, अंडर प्रिस्क्रिप्शन, ओव्हर प्रिस्क्रिप्शन अँड इनसफिशियन्सी ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन द मेडिसिन. हे काय त्यावेळेसचं नाही आहे. 2-3 दिवसापूर्वीचाच रिपोर्ट आला की 53 औषधं अशी आहेत CDSOने सांगितलं की देशामध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटच नाही आहे. आता हे जे आहे, हा प्रकार आहे, हे बाहेर रुग्णांना समजणं शक्य नाही आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे तुम्ही रुग्णांच्या बाजूने आहात. आणि आपण हे रिपीट होतं आहे, कंटिन्युअसली हे रिपीट होतं. आपण गॅम्बियामध्ये 2022मध्ये 66 मुलं कफ सिरसमुळे गेली. तुम्ही असं ऐकलं असेल. कशामुळे गेली ती? की त्याच्यामध्ये कंटॅमिनंट आहे डायथिलीन ग्लायकॉल. ऑल ऑफ यू नो दॅट की विच अफेक्ट्स किडनी अँड देन यू डाय. पण हे काही नवीन होतं का? नो. 1938मध्ये म्हणजे जवळजवळ 84 वर्षापूर्वी अमेरिकेत डायलिथिन ग्लायकॉलच्या कंटॅमिनेशनमुळे सिरप घेतल्यानंतर 105 रुग्ण दगावले होते. म्हणजे 84 वर्षानंतर पण तेच. हे काय आपला रिसर्च आहे का? हे काही आपलं मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रॅक्टिसेस आहेत का? हे काही आपलं एक फार्मसी आणि डॉक्टरच्या दृष्टीने एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? म्हणजे 84 वर्षानंतरसुद्धा तेच रिपीट व्हावं, डायथिलीन ग्लायकॉलची पॉयझनच रिपीट व्हावं. दिस इज हॉरिबल. दिस इज नॉट हॉरिबल. दिस इज जस्ट अ कॉमर्स. फार्मास्युटिकल कंपनीज आर पुशिंग देअर ड्रग्स विदाउट लुकिंग ॲट दी क्वालिटी ऑफ द ड्रग्स. आणि मग हा फक्त बिझनेस वाढत चाललेला आहे. आणि तिथे मग कोण येतो? आर्बिट्रेटर, फार्मासिस्ट. फार्मासिस्ट दी फ्रेंड ऑफ पेशंट. हे तुम्हाला माहिती आहे की मला माहीत नाही, पण कायद्याने तुम्हाला बनवलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं की तुमच्या ह्याच्यामध्ये व्हॉट यू सेड प्राणायाम. तुम्ही सांगितलं प्राणायाम. अमेरिकेमध्ये पेशंट जर 10 मिनिट डॉक्टरकडे असेल तर तो 20 मिनिट फार्मासिस्टच्या जवळ असतो. इज काउन्सिलिंग. आता डॉक्टरांना जे खरं म्हणजे की तुमचं नॉलेज डॉक्टरांचं, आय एम सॉरी टू से दिस बट आय से दिस इन IMA ऑल्सो, की तुमचं नॉलेज कुठपर्यंत असतं की तुमचा जो MR असतो किंवा जे पॅम्पलेट असतं तिथपर्यंत असतं. नथिंग टू डू विथ दॅट. युअर मेन स्किल इज डायग्नॉसिस. पण खरं त्याची फार्मेकॉलॉजी नंतर सध्या काय चाललं आहे मार्केटमध्ये, काय होतं हे बघण्याचं काम हे फार्मासिस्टचं आहे, काउन्सिलिंग फार्मासिस्टचं आहे. आणि केवळ फार्मासिस्टने जर 1945च्या रूलप्रमाणे काम केलं तर या देशामध्ये आणि जगामध्ये काही ठिकाणी फार चांगलं चाललेलं आहे. इनफॅक्ट अमेरिकेमध्ये फार्मसी अतिशय स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जातं ह्याच्याप्रमाणे. असं असतानासुद्धा तिथे ॲम्ब्युलेटरी केअरमध्ये जवळजवळ 1,25,000 रुग्ण दगावतात चुकीची औषधं दिल्यामुळे किंवा ह्याच्यामुळे किंवा डॉक्टरांनी चुकीचं प्रिस्क्राईब केल्यामुळे. आणि AMRमुळे 45 लाख लोक जगभर दगावतात. हे असं स्टॅटिस्टिक्स, आपण स्टॅटिस्टिक्स तर ठेवतच नाही आहे. आपल्याकडे आमचाच डेटा ठेवायला वेळ नसतो. तो हा असा डेटा कधी कलेक्ट करणार आहे आपण? त्यामुळे फार्मासिस्ट जो आहे तो नुसताच प्रगल्भ नाही आहे, तो सेन्सिटिव्ह असला पाहिजे. सेन्सिटिव्ह कशासाठी? तर 2-3 गोष्टीसाठी. माझं हा सेन्सिटिव्हिटी आणण्याच्या दृष्टीने मग मी जे FDAमध्ये केलं त्याच्यामध्ये मी फार काही केलं. नवीन कायदा आणला नाही, कारण कायदा आणण्याचे अधिकार आयुक्तांना नसतात. नियम आणला नाही. मी आहे ते इम्प्लिमेंट केलं. कारण मी ज्या विभागामध्ये गेलो माझा तिथे फक्त एकच मोड होता, इम्प्लिमेंट ॲज इट इज. जसं आहे तसं त्याची अंमलबजावणी करा. तुमचा 1945चे नियम काय सांगतात
की प्रत्येक दुकानामध्ये फार्मासिस्ट असावा. ते काय डेकोरेटिव्ह पीस म्हणून आहे का, की चला कोणीतरी असावं छान असं तिथे, असं 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 तर काही नाही ना. फार्मासिस्ट इज फॉर काउन्सिलिंग. कारण तुमच्या मेडिसिनच्या कॉस्टमध्येच फार्मासिस्टचे काउन्सिलिंग हे तिथे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहे. कारण या देशामध्ये कुठल्याही प्रॉडक्टला नफा गॅरंटी केला आहे का? जे शेतकरी तुमचं उन्हातानामध्ये रात्रंदिवस खपत असतो तरी त्याच्या शेतमालाला काही असं इतका टक्के नफा मिळावा असं म्हटलेलं आहे का? नो. पण रिटेलरना 16% नफा मिळावा असं नियमामध्ये आहे की नाही? केमिस्ट बगीचे लोक कोणी आहेत की नाही? 16% नफा असावा. कशासाठी दिलेलं आहे की ते काउन्सिलिंगच्या त्याच्यामध्ये एलिमेंट त्याच्यामध्ये फ्री ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे तो 16% आहे. पण आपल्याकडे या देशामध्ये काउन्सिलिंग होतं का? खाजगीमध्ये किंवा सरकारी याच्यामध्ये काउन्सिलिंग होतं का? मला तुम्ही सांगा, तुम्ही करता का काउन्सिलिंग? कारण काही का असेना की खूप पेशंट आहेत काही, पण काउन्सिलिंग ऑलमोस्ट झिरो आहे. कारण इफ यू आस्क मी किंवा माझ्या तुम्ही रस्त्यावरती कुणाला जरा पेशंटला विचारलं की तू काउन्सिलिंग मागितलं का किंवा त्यांनी स्वतःहून काउन्सिलिंग दिलं का, तर दिस इज ऑलमोस्ट नथिंग. त्यामुळे मला वाटतं की पेशंटच्या दृष्टीने हा कायदा टू दॅट एक्सटेंट इट वॉज नॉट इम्प्लिमेंटेड इन दिस कंट्री फॉर 7-8 डेकेड्स. आणि मग तिथून खरं म्हणजे गंमत सुरू होते की हे जे काही सध्या AMR वाढलेलं आहे किंवा बाकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि विनाकारणच तुमचा आजचा जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स जर काढला तर पर कॅपिटा आपल्याकडे जवळजवळ 1100-1200 रुपये हे रुग्णांच्या खिशातून ऑन ॲन ॲव्हरेज जात आहे. हे कशामुळे जात आहे? ते हे त्याचं ऑडिट न होता जे येईल त्याला ते द्यायचं, काउन्सिलिंग न करता त्याला द्यायचं नाही, त्याच्यामुळे होतं. त्यामुळे फार्मासिस्ट तिथे पाहिजे. आणि मी सुरुवात केलं की जिथे फार्मासिस्ट नसेल तिथे मी ते दुकान बंद करेल. आणि हे 3 वर्ष मी हे केलं. आय स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेड दॅट. आणि जवळजवळ 10-12 हजार दुकानं बंद केली. काही लोकांनी दुकानं स्वतःहून बंद केली. म्हणजे हे सगळं बघून, कारण फार्मासिस्ट नसेल तर ते दुकान नाही आहे, ते किराणा दुकान आहे. मग ते तुमचं औषधाचं दुकान नाही. दुसरी गोष्ट मी बघितली की तिथे बिल द्यावं असं कायद्यात आहे की नाही नियमामध्ये. तुमचा रूल 65 का काहीतरी, आता मी विसरलो कारण माझं पण एज होत गेलं. देर इज सम रूल 65 or section 65. It says that medicines shall be dispensed against a bill. ते कशासाठी आहे? ते याच्यासाठी आहे की हे जे मेडिसिन आहे इट्स हायली सेन्सिटिव्ह फाईन केमिकल. इट वर्क्स बोथ द वेज. जर चांगलं पण करू शकतं, पण चुकीच्या पद्धतीने दिलं तर तुम्हाला ते मारू पण शकतं आणि व्याधी पण देऊ शकतं. त्यामुळे ते जे आहे ते फाईन केमिकल प्युअरच असलं पाहिजे. आणि म्हणून हा जो ट्रेड आहे तो मॅन्युफॅक्चरिंग इज लायसन्स्ड, तुमचं होलसेल इज लायसन्स्ड, तुमचं जिथे रिटेलर इज लायसन्स्ड. आणि रुग्णांना देताना त्याची डिटेल्स, पत्त्याचे डिटेल्स असावं असं आहे की नाही? असं आहे. त्यामुळे हे जर चेन एस्टॅब्लिश झाली तर मग कोणीतरी स्पुरियस ड्रग या चेनमध्ये आणू शकेल का? नाही आणू शकणार. मी त्यावेळेस बघितलं आणि स्टॅटिस्टिक्स काढलं, 96% औषधं त्यावेळेस हे विदाऊट बिल विकली जात होती. याचा अर्थ असं की हायवे ओपन केला होता अशा चुकीच्या ह्यानं. आणि WHOने त्यावेळेस सांगितलं होतं 1900 मला वाटतं 97-98च्या दरम्यान, कारण 2003ला मग माशेलकर कमिटी आली. WHOने सांगितलं की भारतामध्ये 34% औषधं हे बोगस आहेत, बनावट आहे. मग शासनाने माशेलकर कमिटी नेमली आणि माशेलकर कमिटी सांगितलं नाही एवढे नाही आहेत, पण आहे काहीतरी प्रमाण आहे. आणि मग काय काय केलं पाहिजे. मग इतकं जर प्रमाण जर असेल तर मग आपण रुग्णाला नुसतंच त्याच्याकडून त्याचे खिसे कापण्याचं काम करतो आहे का त्याला वाचवण्याचं काम करतो आहोत. त्यामुळे मग मी स्ट्रिक्ट केलं की ज्या दुकानामध्ये बिलं जात नसतील ते दुकान पण बंद करण्यात येईल. आणि आय इम्प्लिमेंटेड आहे. तिसरी गोष्ट होती की प्रिस्क्रिप्शन. आता तुम्ही 5 वर्ष 6 वर्ष तिथे यू स्टडी द्या आणि मग कुठेतरी तुम्ही प्रिस्क्रिप्शन देता. पण मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी प्रिस्क्रिप्शनच्या विदाउट प्रिस्क्रिप्शन ड्रग विकली जात होती. आजही विकली जातात की नाही? विदाउट प्रिस्क्रिप्शन औषधं मिळत आहेत की नाही? मिळतात. तिथे क्रॉस पॅथीकडे मी जातच नाही.
की आयुर्वेदिक प्रिस्क्रायबिंग, ॲलोपॅथिक अँड होमिओपॅथिक, आय एम नॉट गोईंग इन टू दॅट डिटेल्स. पण जिथे प्रिस्क्रिप्शन्स नाही, पण जिथे अँटीबायोटिक आणि सेन्सिटिव्ह प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज विकले जातात असे प्रचंड प्रमाण होतं. आणि तिथेसुद्धा आम्ही दुकानं बंद करायला सुरुवात केली. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे की फार्मासिस्टची सही असल्याशिवाय औषधं विकलं जाऊ नये किंवा दिलं जाऊ नये, डिस्पेन्स केलं जाऊ नये, हा कायदा आहे की नाही? मग हा कायदा असताना या देशातील सगळे फार्मासिस्ट चूक का? तुम्हाला फार्मासिस्टच्या ह्या औषधाच्या बाबतीमध्ये तुम्हाला किंग बनवलेलं आहे, सम्राट बनवलेलं आहे की तुमच्या सहीशिवाय औषधं विकली जाणार नाहीत आणि तुमच्या काउन्सिलिंगचं त्याच्यासाठी असलं पाहिजे. तुमच्या ह्याच्या प्रेझेन्सशिवाय तिथे दुकान देता येणार नाही. मग तुम्ही लोक पूर्ण देशामध्ये असे का बसलेले होते? कारण तुमच्यामध्ये एकी नाही, तुमच्यामध्ये त्या पद्धतीने काम केलेलं नाही. पण माझा तोटा झाला. माझे जे रुग्ण होते ते सफर होत आहे. दे आर पेईंग मोर, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स वाढतोय आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये काही जे हे केमिकलचा मारा जो होतो आहे तो सेकंड जनरेशन पण सोमॅटिक चेंजेस त्याच्यामध्ये होत आहेत. आणि म्हणून हे सगळं फेल्युअर जे आहे ते शासनाचं फेल्युअर आहे, हे तुमचं फेल्युअर नाही आहे. की त्याच्यासाठी सचिव हेल्थ डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याला कायद्यामध्ये दिलेलं आहे की एखाद्या राज्यामध्ये चुकीचं होत असेल तर तुम्ही डायरेक्शन देऊ शकता. तुमचा हेल्थ जो असतो, हेल्थ सेक्रेटरी असतो महाराष्ट्राचा, त्याच्यावरती जबाबदारी आणि कमिशनर FDAवरती जबाबदारी. मला वाटतं की या 3 अधिकाऱ्यांनी 1940 पासून म्हणजे आपण 47 धरूया, या देशाला फसवलेलं आहे. आणि मग असं हे स्ट्रिक्ट केल्यानंतर पण आमच्या ह्या पचनी पडलेलं नव्हतं, कारण ट्रेंडच्या पचनी पडलेलं नाही आहे की हे एवढं स्ट्रिक्ट नको, मग महेश झगडेची बदली करा. मग माझ्या विरुद्ध बदली करण्यासाठी 3 संप या राज्यामध्ये घडून आणले होते, 3 स्ट्राईक्स. 4था स्ट्राईक पण तो राज्य देशव्यापी होता, पण त्याच्यात एक विषय अंतर्गत होताच की महेश झगडे नको. का नको? मी नवीन काही सांगत नव्हतं. माझं म्हणणं होतं की तुम्ही हा कायदा असेल ना तर तुम्ही बदलून टाका, मग फार्मासिस्ट काढून टाका, प्रिस्क्रिप्शन काढून टाका, त्याच्या सहीशिवाय द्यायचं तेही काढून टाका, माझी काही हरकत नाही आहे, पण ॲज लॉंग ॲज इट इज देअर. आणि मग माझ्या विरुद्ध कसे खूप मोठ्या प्रमाणात हे झालं. आणि मला इथे येण्याचं दुसरं कारण म्हणजे इथं आपल्याशी हे होतंच होतं, ते महत्त्वाचं आहे. कारण मला हे शहर पुन्हा एकदा बघायचं होतं. कारण संपूर्ण राज्यामध्ये माझ्या विरुद्ध अशी आंदोलनं झाली. तिथे एक आंदोलन इथेही झालं या शहरामध्ये. आणि या आंदोलनामध्ये मग जाहीर मोठा कार्यक्रम झाला. खूप लोक आले होते, काही लोकप्रतिनिधी पण होते. आणि त्याची क्लिप नंतर माझ्याकडे आली. माझ्याकडे त्याच्यातमध्ये काही वेलविशर पण असतात तुमच्यासारखे, बहुतेक तुमच्यासारखेच. त्यांनी मला ती क्लिप पाठवली. त्यावेळेस CD असायची. त्यावेळेस अलीकडचे तुमचे हे नाही आहेत, सोशल मीडिया क्लिप असायची, CD असायची. त्यांनी CD पाठवली. मग म्हणून म्हटलं की आता नांदेडला गेलंच पाहिजे, तुम्ही बोलवलं म्हणून, चला ते जाऊन बघूया काय. त्या CDमध्ये काय होतं, एक महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी, सिनियर आमदार लेवलचे लोकप्रतिनिधी स्टेजवरून सांगताय की महेश झगडे, म्हणजे मी काय करत होतो हे सगळं रुग्णांसाठी करत होतो, पण हे त्यांना नको होतं. त्याने हे महेश झगडे हा साप आहे, हा नाग आहे, तो जिथे असेल तिथे त्याला ठेचा, असा माझ्या वधाचा त्यांनी एक फतवा काढला होता. ते या पुण्यभूमीतून, तुमच्या गुरु गोविंद सिंगाच्या पुण्यभूमीतून. म्हणून म्हटलं की चला तिथे तर एकदा जाऊन येऊया. माझा तर काही असा खून झाला नाही, मी तर अजून तसाच आहे. त्यामुळे दिस वॉज माय अनादर इन्सेंटिव्ह टू कम हिअर. आणि तुम्ही तिथे काम करता, चांगलं काम करतात, मला काम करतात मी सांगितलं म्हणून म्हटलं चला की आपण एक चांगले, असे पण चांगले लोक आहेत की जिथे अशा माझ्या खुनाचा फतवा निघत नाही. देअरफॉर आय केम हिअर. एक अर्थात मी ते माझी CD मी शासनाला पाठवली, मुख्य सचिवांना पाठवली आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे, मी तर घाबरत नाही आहे, पण उद्या काही जर झालं ते तुमच्यावरती येऊ नये म्हणून. मग त्यांनी मला सांगितलं अरे तू ते पत्र विड्रॉ कर, CD पण विड्रॉ कर, म्हणजे ते घाबरते. मला घाबरण्याचा प्रश्न नव्हता, पण इट स्टील ऑन द रेकॉर्ड. प्रश्न असा आहे की आपण एका वेगळ्या जंक्चरला आज आलेलो आहोत. आपण 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहोत. आणि ही 4थी औद्योगिक क्रांती हे पूर्ण माणसाचं चेहरा मोहरा, माणूस म्हणून चेहरा मोहरा बदलणार आहोत.
आपल्या माणसाच्या एकूण 7-8 स्पेसीज झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की निएंडरथल, डेनिसोव्हन्स, ऑस्ट्रेलोपॅथिकस, टू मेनी स्पेसीज, 6-7 स्पेसीज. आपण होमोसेपियन्स एक स्पेसीज आहोत आणि आपण सगळ्यात कमी बाकीच्या सगळ्या नेस्तनाभूत झाल्या. आपण सगळ्यात कमी जगणारी स्पेसीज आपण आहोत आणि ह्या कमी जगणाऱ्या स्पेसीजमध्ये आपल्याला थ्रेट हा औषध आहे. आपल्याला वाचवणारा सुद्धा औषधच होता. कारण आपण जर बघितलं की 1947 पूर्वी भारताचं सरासरी आयुष्यमान हे 32 ते 34 वर्ष होतं. आता किती आहे? 70-71. त्याला बरंचसं कारणीभूत मेडिकल एज्युकेशन, डॉक्टर्स, तुमचे अन्नधान्याची मुबलकता, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मेडिसिन्स. समजा मेडिसिन्स नसते तर डॉक्टर साहेब तुम्ही काय केलं असतं? कांट डू मच. सर्जरी करायचं असेल तर तुम्हाला अँटीबायोटिक लागतातच किंवा तुम्हाला रोग बरा असेल तर मेडिसिन लागतंच. तर मेडिसिन इज सेंट्रल फोकल पॉईंट इन इन्क्रीजिंग लॉन्जिव्हिटी ऑफ ह्युमन बिईंग्स. ही आपली 70-71पर्यंत आता गेलेली आहे. त्यामुळे मेडिसिनने या देशाला फार काही दिलं, जगाला फार काही चांगलं केलं. पण याचे असे दुष्परिणाम होत राहिले तर कदाचित दिस मे ऑल्सो अफेक्ट ह्युमॅनिटी ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि मला वाटतं तुमच्या एज्युकेशन सिस्टममध्ये जरा फ्लॉ आहे की हे थ्रेट्स किंवा नवीन जे काही होत नाही. तुमचा जो अभ्यासक्रम आहे फार्मसिस्टचा तो काही इट इज नॉट इंटरनॅशनली अलाइन्ड. थोडासा कुठेतरी तुमचा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हे मी त्यांच्यासमोर बोललेलो. तुमचे सुरेश म्हणून कोणतरी होते, बी सुरेश व संबडी. आय हॅड व्हेरी बिग फाईट विथ हिम की तुमचा सिलेबस तसा केला पाहिजे विच इज अलाइन्ड इंटरनॅशनली. एनिवे, तर भविष्य जे आहे, भविष्यामध्ये हे जे काही दुष्परिणाम होणार आहेत आणि विशेषतः AMR अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स हा प्रचंड वाढत चाललेला आहे. तुम्ही तर एका ह्याचं उदाहरण दिलेलं आहे. पण इफ यू टेक ऑल रिजन्स, सगळ्या WHOच्या रिजन जर घेतल्या तर सगळ्या रिजन्समध्ये कुठेही कमी नव्हता. अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. आणि तुमचे एक चीफ मेडिकल ऑफिसर UK लेडी ऑफिसर आहे, तिने सांगितलेलं आहे. तर ती थोडीशी अतिशयोक्ती वाटते मला, पण तिच्या म्हणण्यानुसार आपल्याकडे जसं क्लायमेट थ्रेट आहे की क्लायमेटचं जे भूत आपल्या याच्यावर झाले त्याच्यापेक्षा जास्त हे थ्रेट जो आहे तो अँटी मायक्रो रेजिस्टन्सचा आहे. हे जर असं राहिलं तर कदाचित हा जो हे भयानक वास्तव जे येणार आहे ते कदाचित आपण त्याला काहीच करू शकणार नाही. कारण उद्या सगळे अँटीबायोटिक जर संपले तर पुढे काय करायचं? आणि तुम्ही जर त्याचा अँटीबायोटिकचा इतिहास जर बघितला तर तुमचा पेनिसिलिन सुरू झालं मला वाटतं 1928 हां. तर साल्वे सरान वॉज द फर्स्ट वन. साल्वे सरान वॉज फर्स्ट वन. अँड देन सगळ्यात पीक पिरियड कुठे होता तुमचा? 1942 to 1963. यू गेट टू मेनी मॉलिक्युल्स. 1987पर्यंत चांगले मॉलिक्युल्स आले. पण 1987 नंतर स्केअरसिटी होत चाललेली आहे. नो न्यू मॉलिक्युल्स आर कमिंग. म्हणजे तो पीक असा होता, तो असा गेला आहे ना, तो असा आहे. पण अँटी मायक्रो रेजिस्टन्सचा जो आहे तो असा वाढत चाललेला आहे. म्हणजे एकीकडे तुम्हाला नवीन मॉलिक्युल येत नाहीत आणि दुसरीकडे आहे जे मॉलिक्युल ते तुमचे इनसिग्निफिकंट होत आहे. त्यामुळे हे कशामुळे होत आहे? तर हे केवळ मला वाटतं की फार्मासिस्टने लक्षणं दिल्यामुळे होतं. तुम्ही मला सांगा की किती प्रिस्क्रिप्शन तुम्ही परत पाठवलेली आहेत? जी चुकीची प्रिस्क्रिप्शन तुम्ही किती पाठवलेली आहे? कोणीच पाठवलेली नाही. हे तुम्हाला पाठवता येणे शक्य आहे. जर चुकीची प्रिस्क्रिप्शन असतील तर सांगायचं की डॉक्टर साहेब किंवा डॉक्टर मॅडम हे मला असं असं वाटतं, हे असं केलं. ऑडिट हे तुमची गरज आहे, हे तुम्ही करणं सांगणं गरजेचं आहे. आणि मला एक सांगा, तुम्ही यू आर ऑल स्टडी हे बायोलॉजिकल मास त्याच्यामध्ये कुठे येतो की नाही? की प्रत्येक म्हणजे माझं वजन आहे 40 किलो, मला तोच डोस, आणि माझं वजन 80 किलो आहे त्याला तोच डोस. AMR कुठेतरी तिथे सुरू होतो. AMR तिथे सुरू होतो किंवा बाकीच्या व्याधी पण तिथे सुरू होतात. त्यामुळे ह्याचं तुमच्याकडेही नॉलेज नाही आहे किंवा तुम्ही पुढे जात नाही किंवा काही करत नाही. खरं म्हणजे की हे केवळ ती कंपनी ठरवेल. आणि ज्यावेळेस ते तुमचे क्लिनिकल ट्रायल्स होतील, क्लिनिकल ट्रायल्सवरती मी जवळजवळ 4 तास बोलतो की क्लिनिकल ट्रायल्स हे काय आहे, हा प्रकार आहे. आणि क्लिनिकल ट्रायल्स इज ओनली लिडरशिप इज टेकन बाय दी ट्रेड इंडस्ट्री. त्यामुळे तो विषय बाजूला ठेवूया. पण हे जे डोजेजेस आहेत ते डोजेस जर तुमच्या एज ऑल्सो इज अ फॅक्टर, बॉडी वेट इज अ, बॉडी मास इज अ फॅक्टर, दॅट सो मेनी थिंग्स. सो इट इज युअर डोमेन. तुम्हाला
आणखी एक शेवटचा मुद्दा मी सांगतो की या देशामध्ये आपण श्रीमंत देशापैकी एक आहोत का आपण गरीब देशापैकी आहोत? आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत? मग गरीब म्हणायला हरकत नाही, कोणी तुमच्यावरती ॲक्शन नाही घेणार. विकसनशील देश आहो. गरीब मी याच्यासाठी म्हणतो की ऑलवेज कम्पेअर, कारण आम्हाला काय व्हायचं आहे आता की जागतिक महासत्ता व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे. मग जागतिक महासत्ता किती श्रीमंत आहे हे समजून शकतो ना. मग आपण कुठे आहोत तर आपलं जवळजवळ $2200 पर कॅपिटा इतकं उत्पन्न आहे. अमेरिकेसारखं नाही आहे. आपण फार खाली आहोत. $60,000-70,000 वगैरे नाही आहे आपलं तेवढं. त्यामुळे आपण गरीबमध्ये म्हणायला काही हरकत नाही आहे. मग गरीब देशात औषधं स्वस्त पाहिजेत का श्रीमंत देशात औषधं स्वस्त पाहिजेत? गरीबमध्ये स्वस्त पाहिजेत. मग गरीबमध्ये स्वस्त असण्याचा कायदा आहे, पण केवळ डॉक्टर्स, फार्मासिस्ट आणि माझ्यासारखे असे मुरदाड अधिकाऱ्यांमुळे आपण ह्या गरीब देशांना कॉस्टली औषधं विकतो. व्हॉट इज द रूल? की तुमचं पॅटंट संपल्यानंतर औषध हे जेनेरिक औषध होईल ऑफ पॅटंट, आणि मग त्याची किंमत कोण ठरवेल? जो मॅन्युफॅक्चर होईल तो ठरवेल. पण आपल्याकडे हा कन्सेप्ट कधी येऊच दिला नाही. आपल्याकडे काय आहे की माझं पॅटंट आहे कशाचं? पॅरासिटेमॉलचं. मग त्या पॅरासिटेमॉलला मी म्हणणार क्रोसिन. नो, इट्स नॉट अलाउड. यू मस्ट मे से पॅरासिटेमॉल ओनली. देन बाकीचे असं. त्यामुळे तुम्ही त्याला ब्रँडेड जेनेरिक नावाचं, ब्रँडेड जेनेरिक हा DNCमध्ये कुठे लिहिलं आहे का? कुठेच लिहिलेलं नाही. देर इज नथिंग. इट्स ओनली मॉलिक्यूल. आणि डॉक्टरांनी काय प्रिस्क्राईब करायचं आहे? मॉलिक्यूल. हे पूर्वीच्या तुमच्या ह्याच्यामध्ये पण होतं. कशामध्ये? कोड ऑफ एथिक्स, कोड ऑफ कंडक्ट आहे ना डॉक्टरांच्यासाठी, तो होता. मला वाटतं 2004 का 2005चा कुठला तरी होता. त्याच्यावरती मी खूप काम केलं. शासनाला खूप भंडावून सोडलं आणि त्यांना सांगितलं की नाही, हे काय होतं की डॉक्टर्स मे प्रिस्क्राईब मेडिसिन बाय जेनेरिक नेम. मी तिथे शाल करण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि कुठेतरी जाऊन मग तो 2017 साली तो शाल आला की डॉक्टर शाल प्रिस्क्राईब बाय जेनेरिक नेम ओनली. पण नंतर परत तुमचं MCI आलं. तो कायदा बदलून तुमचं काउन्सिलमध्ये रूपांतर झालं आणि त्यांनी परत त्याच्यामध्ये शाल ठेवला. पण काही डॉक्टरांनी जाऊन त्याला विरोध केला. डॉक्टरांचा विरोध असं काही कारणच नाही आणि त्याच्यावरती परत आता स्टे आलेला आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा महागाचीच औषधं गरिबांना विकायची आहे आणि कोणीही बोलत नाही. ॲटलिस्ट फार्मासिस्ट शुड स्पीक. यू आर देअर फ्रेंड्स. तुम्ही अंपायर आहात, तुम्ही त्यांच्या बाजूचे आहात. नोबडी इज स्पीकिंग. जर तुम्हाला जगामध्ये जर जेनेरिक औषध जर तुमचं हे होत असेल, आता आपल्याकडे एक हे असतं की जेनेरिक औषध चालत नाहीत, इफेक्टिव्ह नसतात, बरोबर आहे? असं आहे ना? हे कोण म्हणतं? कोण म्हणतं? डॉक्टर्स म्हणतात. तुमच्या माहितीचे सांगतो, 60% आफ्रिकेत इथून जे औषधं जातात जेनेरिक, ते फक्त इंडियामध्येच होतात. मग ते काळ्या स्किनवरती आपले औषधं चालतात, ब्राऊन स्किनवरती चालू नका का? ठीक आहे, त्यांचं जाऊ द्या, आफ्रिकन काही खातात. अमेरिकेसारख्या सगळ्यात बलाढ्य देशामध्ये 40% जेनेरिक्स फ्रॉम इंडिया. मग त्या व्हाईट स्किनवरती चालतात, मग आमच्या ब्राऊन स्किनवरतीच काय चालत नाही? इंग्लंडमधली 25% सर्व औषधं म्हणजे तुमचे ब्रँडेड आणि जेनरिक हे भारतामधून जातात. मग हे प्रकरण आणलं कोणी की जेनेरिक औषध चालत नाही म्हणून? हे केवळ कशामुळे आलं की ह्या फार्मास्युटिकल कंपनीज यांचा प्रोपगंडा अँड ट्रेड. 2 रुपयाची क्रोसिनमध्ये 16% प्रॉफिट आणि 10 पैशाच्या क्रोसिनमध्ये 16% प्रॉफिट. तर तुम्ही कुठलं विकणार? 2 रुपयेवालाच. मग ट्रेड पण त्याच्यामध्ये आला की जेवढं महागाचं आहे तेवढंच आम्ही विकणार. अरे पण तो पेशंट आहे ना, तो पेशंट ऑलरेडी मनाने हे झालेला, कमकोज झालेला आहे, शरीराने कमकोज झालेला आहे आणि त्याच्या खिशामधूनच तुम्ही हात घालताय. तुम्ही दुसरीकडे कमवा ना, कुठे कमवायचे ते, पण नॉट इन मेडिसिन. पण मला वाटतं की या देशामध्ये हा प्रकार जो आहे तो आपण चालून देतो आहे. 2014 नंतर या देशामध्ये एकही संप झालेला नाही. झाला आहे का फार्मास्युटिकल? का नाही झाला? मग 2011 ते 14 मध्येच का संप व्हावेत? कारण आता पुन्हा जैसे थे चल रहा है, कोई कुणाचा नाही, वाली नाही आहे.
मी तुमच्याकडे याच्यासाठी आलो आहे की तुम्ही गव्हर्नमेंट फार्मासिस्ट आहात, यू मस्ट टेक द लिडरशिप. आणि जे काही चाललेलं आहे ते चाललेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लिडरशिप घेऊन सगळ्या खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जे काही चाललेलं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष असावं आणि तुम्ही करावं. अर्थात तुमच्यावरती तसा खूप मोठा अन्याय झालेला आहे. मी तेव्हापासून हे करतो की तुमच्यासाठी एक स्वतंत्र फार्मसी संचालनालय असावं अशी माझी मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये माझं प्रपोजल आहे, लेखी प्रपोजल आहे ॲज अ प्रिन्सिपल सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट, की जिल्ह्याला एक डेप्युटी डायरेक्टर असावं, डिव्हिजनला एक जॉईंट डायरेक्टर असावं आणि स्टेट लेवलला एक डायरेक्टर फार्मसी असावं, असं एक असावं. आणि जेणेकरून माझा स्वार्थ त्याच्यामध्ये असा आहे की तुम्ही जर स्ट्रॉंग झाले तर हा ट्रेड आणि जो मॅन्युफॅक्चरिंग चाललेला असतात, जे भानगडी चाललेल्या असतात, कुठेतरी तुम्हाला काउंटर करता येण्यासाठी ताकद मिळेल. दॅट इज माय सेल्फिश मोटिव्ह इन दॅट. पण तेही होत नाही. मला वाटतं की देशमुख साहेब तुम्ही आता रिटायर झालेला आहात, काहीतरी याच्यामध्ये घ्या पुढे, काहीतरी असं आहे सगळं की आणि देश पातळीवरती नेलं पाहिजे सगळं. कारण या लोकांना थोडेसे प्रमोशनचे चान्सेस मिळतील. अर्थात मी काही ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीमधून वगैरे काही निवडणूक लढवणार नाही, त्यामुळे त्यासाठी मी असं म्हणतो असं नाही आहे. आय एम सेईंग दिस फ्रॉम द बिगिनिंग. मी पूर्वीपासून म्हणतो की हे असंच असावं. प्रश्नच आहे की आपण कायदा आहे तसाच वापरणार आहोत की नाही, का कायदा मोडणार आहोत. माझं त्याला सिंपल उत्तर आहे. आणि मी थोडा सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे आणि न्यूटनचा फॅन असल्यामुळे याचं सिंपल उत्तर आहे की कायद्याची अंमलबजावणी आणि भ्रष्टाचार याचं व्यस्त प्रमाण आहे. कायद्याची अंमलबजावणी जितकी तीव्र तेवढा भ्रष्टाचार कमी, कायद्याची अंमलबजावणी जितकी रिलॅक्स वीक तेवढा भ्रष्टाचार जास्त. आणि मग हा 1940चा कायदा आणि 1945चे नियम जर राबवले जात नसतील 70-80%, तर मग या क्षेत्रामध्ये 70-80% भ्रष्टाचार आहे. इट्स ऑल दॅट सिम्पल. आणि हे करण्याचं जबाबदारी खरं म्हणजे तुमच्या गव्हर्नमेंट फार्मासिस्टने घेतली पाहिजे. तुम्ही थोडंसं ते शेकअप करून टाकले की आमच्यावरती अन्याय होतो, आम्ही थोडे आहोत वगैरे, हे जरा काढून टाका म्हणालो. यू शुड बी रूलर, यू शुड रूल. तुमच्यापैकी आता काही लोक IAS व्हायला लागलेले आहेत. आर यू अवेअर ऑफ दिस थिंग? एक मालेगावची मुलगी IAS झाली, B.Pharm व्हायला लागलेले आहे. यू पीपल शुड कम इन दी हायर लेवल्स ऑफ सर्व्हिसेस ऑल्सो. पण तुमच्यासारखे कोणीतरी FDA कमिशनर झाले पाहिजे, तुमच्यासारखे लोक सेक्रेटरी हेल्थ झाले पाहिजे. तेव्हा कुठेतरी मला वाटतं की हे चित्र बदलेल. अन्यथा तसं भविष्य हे काळं कुट्ट दिसतंय. पण त्याची सिल्वर लायनिंग अशी आहे की तुमचं प्रोफेशन लाईक एनी अदर प्रोफेशन्स हे सुद्धा आता इथून पुढे कमी कमी होत जाणार आहे, त्याचं महत्त्व कमी होत जाणार आहे. ज्या पद्धतीचं सध्याचा रिसर्च आहे आणि आता ते चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये खूप आहे की अल्गोरिदम, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, अमोक तमोक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुमच्या लॅब्स पण असणार नाहीत आता. मेडिसिनच्या नवीन मॉलिक्यूल शोधायला लॅबची गरज नाही आहे, तो सॉफ्टवेअरच तो मॉलिक्यूल्स शोधेल. ह्या भरपूर गोष्टी काय चाललेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मर्जर ऑफ बायोलॉजिकल अँड फिजिकल. आतापर्यंत बायोलॉजिकलच चालू होतं 370 कोटी वर्षापासून, म्हणजे ज्यावेळेस पहिला जीव तयार झाला तेव्हापासून आजपर्यंत बायोलॉजी म्हणजे एक स्पेशी मल्टीस्पेशी करत माणसापर्यंत आलो. पण आता फिजिकल गोष्टी आहेत जे निर्जीव आहे आणि सजीव यांचं कुठेतरी संयोग होऊन नवीन काहीतरी होईल. आणि त्यामुळे मला वाटतं की मग अशा पद्धतीने हे सायन्स डेव्हलप होत आहे. आणि त्याच्यामध्ये खूप वेगळे अंदाज आहेत की इथून पुढे रोग बरा करण्याऐवजी टेक्नॉलॉजी अशी इव्हॉल्व होते की रोग होऊच नये. त्यामुळे मेडिसिन कदाचित हे संपलेलं असेल, मेडिसिन हा प्रकार कदाचित संपलेला असेल. आणि काही रिसर्च पेपरप्रमाणे की डेथ विल बी इलेक्टिव्ह, की मला मरायचं की नाही हे मी ठरवेल. अशा पद्धतीचे 2045-50च्या नंतर अशा पद्धतीचे ॲक्च्युली दृश्य स्वरूपात ते दिसायला लागेल. त्यामुळे हे प्रोफेशनसुद्धा तुमचं जे आहे ते थोडंसं आता कमी होत जाईल. पण काळजी नाही करू नये, तुमच्यापर्यंत तुम्ही रिटायर होईपर्यंत त्याच्यामध्ये काही होणार नाही आहे. हे असंच राहणार आहे. फक्त तोपर्यंत एक मानसिक समाधान की आम्ही समाजासाठी काही करू शकलो. तुमचं नुसतंच प्रोफेशन नाही आहे, इट इज नॉट एम्प्लॉयमेंट. ही तुमची देवासारखी ही सेवा आहे. तुम्ही रुग्णांचे देव असतात, जसे डॉक्टर देव असतात तसे तुम्ही देव असतात. तुम्ही त्यांच्या बँकेतला बॅलन्स आहे तो कमी खर्च होऊ शकतो, अशा मोठ्या प्रमाणात तुम्ही काम करू शकता. आणि म्हणून तुम्ही याची लिडरशिप घेतली पाहिजे. मी या विषयावरती खूप बोलतो, म्हणजे मला खूप माझ्याकडे बोलायला आहे, पण मी आता जास्त बोलत नाही कारण तुम्ही सगळ्यांनी बोललेलं आहात. नाही मी बोलत नाही. आणि म्हणून मी याच्यासाठी कुठेही जातो
माझ्यासाठी 10 जरी लोक असले तरी मी जाऊन बोलतो. आय गो टू गुवाहाटी, कोइंबतूरपासून तुमचे जयपूरपासून कुठेही जातो. पण मला हा पॅशन याच्यासाठी आहे की मला ही जनरेशन वाचवली पाहिजे. कारण तुमचे सोमॅटिक चेंजेस, सायकोसोमॅटिक चेंजेस आर ट्रिगर्ड बाय रॉंग मेडिसिन. हे फार आता टेक्निकल विषय बोलण्यात अर्थ नाही आहे, पण हे भयानक प्रकार. पण वी आर नॉट बॉदर्ड अबाउट ऑल दिस थिंग्स. तर हे जर टाळायचं असेल तर तुम्ही थोडंसं सजग झालं पाहिजे. आणि मला ऑर्गनायझर्सला आणि विशेषतः सुमितला धन्यवाद दिला पाहिजे की मला अपॉर्च्युनिटी दिली आणि जिथे माझ्या खुणाचा फतवा निघाला होता त्या शहरामध्ये पुन्हा एकदा भेट द्यायला संधी दिली. म्हणून मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि आपण ही जी थीम आहे की फार्मासिस्ट फॉर मीटिंग दी ग्लोबल हेल्थ नीड्स, तर हे असं आहे की तुमचा जे मी ती थीम वाचली जे तुमच्यावरती सगळंच टाकलेलं आहे त्यांनी, एकही राहिलेलं नाही, इन्क्लुडिंग फार्माको व्हिजिलन्स. तुम्ही फार्माको व्हिजिलन्स सध्या काय करता का? काय करता का? का करत नाही आहे? कारण फार्माको व्हिजिलन्स हे जागतिक पातळीवरती, आय हॅव रिटन टू WHO, डायरेक्टर जनरल ऑफ WHO, की तुमचंच चुकलेलं आहे. फार्माको व्हिजिलन्स कोणाकडे दिलेलं आहे? कंपन्या आणि हॉस्पिटल्स. आता कंपन्या काय फार्माको व्हिजिलन्स करणार? स्वतःचं प्रॉडक्ट कोणी म्हणेल का की वाईट आहे? फार्माको व्हिजिलन्स हॅज टू बी विथ फार्मासिस्ट. आणि मी गव्हर्नमेंटला प्रपोजल दिलेला आहे की कमीत कमी भारतामध्ये फार्माको व्हिजिलन्स शुड बी गिवन टू एवढी फार्मासिस्ट हू इज देअर इन दी आयदर गव्हर्नमेंट सेक्टर ऑर इन अ प्रायव्हेट शॉप. ते याच्यासाठी की औषध विकल्यानंतर तो विचारू शकतो की काही त्रास झाला का, तुम्हाला काही होऊ शकतं का, हे आहे का, ते आहे का, आणि दॅट बिकम्स डेटा बेस फार्माको व्हिजिलन्स. पण कोणी काही बोलत नाही फार्माको व्हिजिलन्स. आणि म्हणून आत्ता ह्या थीममध्ये मला खूप आवडलं की त्यांनी सांगितलं की फार्माको व्हिजिलन्स ऑल्सो दी मीटिंग दी ग्लोबल नीड फार्मासिस्टच्यामध्ये. त्यामुळे कमीत कमी आता तुम्हाला दुसरं सांगितलं की पॉलिसीज चेंज करण्यासाठी किंवा इव्हॉल्व करण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. तुम्ही पाठवा, तुमचा प्रपोजल जाऊ द्या की फार्माको व्हिजिलन्ससाठी प्रत्येक फार्मासिस्टची मदत घ्या म्हणून. वॉट इज रॉंग? तुम्हाला काही नवीन पगार द्यायचा नाही, काही नाही आहे, त्यांनाच हे करायचं आहे की तुम्हाला काही दिसलं, अमुक एका PHCला दिसलं की हे विशेष औषध दिल्यामुळे असं असं होतं, ते तसं होतं, असं आम्हाला वाटतं, फर्दर इन्व्हेस्टिगेशन करावं. दॅट कॅन बी अन ॲडिशनल सिस्टम ऑल्सो. पण असं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये, पण असं जात नाही. पण आता तुम्हाला या 2024च्या थीमप्रमाणे दॅट रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑल्सो एक्सपेक्टेड फ्रॉम यू. ते सगळं तुम्ही पुन्हा एकदा वाचन करा. आणि गव्हर्नमेंटला जे काय पॉलिसीज मी माझ्या पद्धतीने करत असतो, पण माझा आवाज फार थोडा आहे आणि मी रिटायर्ड झालेलो आहे. त्यामुळे रिटायर्ड माणसं कोणी ऐकतं का? कोणी ऐकत नाही. तुम्ही पण ऐकणार नाही. मी PHCला आलो तर म्हणेल तुम्ही नंतर या जरा, असं काहीतरी होईल. त्यामुळे तुमचा आवाज जो आहे, तुमची स्ट्रॉंग आहे, स्ट्रेंथ आहे. गव्हर्नमेंटमध्ये एक स्ट्रेंथ असते. तुम्ही जर एखादं प्रपोजल गव्हर्नमेंटला दिलं तर कुठेतरी गव्हर्नमेंटची फाईल तयार होते. ही गव्हर्नमेंटची ब्युटी आहे. मी बघितलेलं आहे की गव्हर्नमेंटमध्ये मी हा जो माझा हे आहे की याच्यामधून मी बरं म्हणून फार काही करून घेतलं आहे की गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही प्रपोजल पाठवलं, कुठे ना कुठे काहीतरी होतं. म्हणजे कुठेतरी तो कागद लागतो, फाईल होते, उशीर का होईना पण ते होतं, पण ते होतं. तर हे सगळे जे प्रकार आहेत तो तुम्ही सुरू करा की तुम्हाला पॉलिसीज तुमच्याकडून इव्हॉल्व करण्याच्या दृष्टीने सुद्धा 2024च्या थीममध्ये इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. तर तुम्ही ते करा. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि माझी इच्छा आहे की तुमच्यापैकीच पुढे जाऊन कोणीतरी इथे डायरेक्टर फार्मसी, संचालक फार्मसी होईल. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी माझ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. ज्ञानाचा अथंग महासागर खरोखरच फार्मासिस्टांसाठी कळपत्या सूर्याप्रमाणे कार्य करणाऱ्या व्यक्ती आज आपल्या इथे उपस्थित झाले होते.